नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? शुभ सकाळ सगळ्यांना. मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या माझ्या या व्हिडिओमध्ये. तर रोजची गडबड काय कोणाला सुटलेली नाही आहे. सकाळची कामंही खूप असतात. सकाळच्या घाई गडबडीत प्रत्येकाचं आवरायच्या नादात देवपूजा नाही राहिली पाहिजे, म्हणून हे माझं रोजचं रुटीन. सकाळी सगळं पाणी वगैरे भरायचं, फ्रेश व्हायचं, सडा रांगोळी झाली की आधी देवपूजा करायची. मन कसं प्रसन्न होतं, दिवसही खूप छान जातं आणि आपण आपल्या देवाशी संवाद साधू शकतो. आणि मग मी आले इथं तुळशीला पाणी घालायला. तुळशी मातेची पूजा केली आणि प्रत्येक महिलेने आपल्या घरात केलंच पाहिजे. आपण हिंदू आहोत ना, मग हे करायलाच हवं. मला तरी आवडतं, शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न. मग मी आत आले. आमचे सरकार तर आवरून गेलेच होते चहा चपातीचा नाश्ता करून. मग आज होता शनिवार आणि माझ्या मुलाचा होता उपवास. मग तो म्हणाला, मम्मी आज काय करणार आहेस? मी म्हटलं भगर. तर मला काय भगर नको म्हटला, मला शाबूच हवा आहे. मग आम्ही त्याच्यासाठी झटपट शाबू आणून ठेवलेला आहे. तो घेतला, स्वच्छ धुतला. म्हटलं आता चला शाबू भिजत घालूया. आणि मला माहिती आहे हा अधनं अशी नाटकं करतोच, कधी खातो कधी खात नाही. म्हणून मग हा शाबू घरी असतो म्हणजे असतोच. मग हा शाबू भिजत घातला. म्हटलं चला आता बाकीची कामं आवरून घेऊया, कारण अजून कपडे धुवायचे होते, भांडी होती, मुलांची आंघोळ वगैरे झाली होती. म्हटलं पटकन कपडे धुवून घेऊया. कपडेही खूप आहेत. त्यात एकदा ऊन पडलं की मग नको वाटतं धुवायला, गरमही खूप होतं. तेवढ्यात आता मुलगी म्हणते या म्हणावं सगळ्यांना कपडे धुवायला. माझा मुलगाही आला. तो दर शनिवारी मारुतीच्या देवळात जातो. तर तो आला. हे बघा, ही आमची मांजरं कशी झोपलेत आणि यांना मोबाईल दाखवलं की लगेच पोज द्यायला सुरू करतात. आणि ही दोन आमची अजून मांजरं, ही मोठी आहे ती मणी आणि हा छोटा आहे तो बंड्या. ही दोघं एकमेकांसोबत रात्रंदिवस नुसती खेळत असतात. नुसती घरात दंगा चालू असतो, हे पाड ते पाड. पण खूप शहाणी आहेत. आता सगळं माझं आवरलं. मुलगा म्हणाला मम्मी भूक लागली आहे. म्हटलं चला शाबू भिजला का बघू आणि खिचडी करायला घेऊ. मग मस्त असा एक बटाटा घेतला, छान असा तो चिरून घेतला. म्हटलं खिचडी करूया. एखाद्याला जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा पोटाला घातलेलं चांगलंच ना. एकदा भूक मरून गेली की त्यालाही नाही खाऊ वाटत आणि आपल्यालाही नको वाटतं ते. नंतर त्याला तात्काळ ठेवून आपली कामं आवरून मग देणं. मग मी हे नेहमीच करत आले. माझं निम्मं आयुष्य गेलं हे असंच करण्यात. प्रत्येकाच्या पोटाची काळजी घेत आले. पण म्हणतात ना, खाल्लेले उलटतात. आपल्या हाताच्या मीठच खराब, खाल्लेली ती सगळी उलटीच फिरतात. म्हणून ना सगळे अनुभव घेऊन बसले आयुष्यात. आणि म्हणून आत्ता मी सगळी भावकी पै पाहुणे सगळ्यांपासून लांब आहे. कोणाचाच संपर्क नको मला. प्रत्येकाने आपापल्या गरजेनुसार फायदा करून घेतला आणि ज्या वेळेला त्यांना कळालं की आता हिच्याकडून काहीच फायदा नाही, त्यामुळे त्यांनी माझ्यापासून आता लांब आहेत. तेच बरं आहे. देव जे काही करतो ना ते सगळं आपल्या चांगल्यासाठीच करत असतो. हे आपल्याला खूप थोड्यानंतर उशिरानं कळतं, पण खरंच आहे ते. कोणाच्या नादाला न लागलेलं बरं. आपण भलं, आपला संसार भला. कोणाला किती दिलं घेतलं तरी कोण कोणाचं नसतं. फायदा आहे तिकडंच, खोबरं तिकडं चांग भलं. आजकालची असली ही भावकी आहे. जाऊ दे, ही गोष्ट खूपच भूतकाळात चालले. ह्या गोष्टी परत कधीतरी सांगेन. तर बघू शकता तुम्ही, खूप छान अशी मी खिचडी करते आहे. उकाळा खूप होता, खूपच गरम व्हायला लागलं होतं, पण काय करणार, स्वयंपाकाला पर्याय नाही आहे. रोज रोज बाहेरचं खातात का, आणि आपण काय एवढी जहागीरदार नाही आहोत. म्हणून मग मी आपली खिचडी केली. मस्त असं सकाळी घातलेला साबुदाणा भिजला होता, बघू शकता तुम्ही. मी असं शाबू घातला आणि आता शेंगदाण्याचं कूट मी 1 आठवड्याचं पूर्ण एकदाच करून ठेवते. आणि डीमार्टमधून आणलेले शेंगदाणे एकदम भाजायचे आणि मस्त असं त्याचं कूट करून, म्हणजे एकदम नाही कूट करत, 1 आठवड्याचं करून ठेवते. म्हणजे असं गडबडीच्या वेळेला ना खूप वेळ लागत नाही, आपला वेळही वाचतो आणि पटकन होऊन जातं. जर एखाद्याला भूक लागली असेल तर पटकन होतं. कुठं ते शेंगदाणे भाजून मग गार करून बारीक करून मग बाकीचं करत बसायचं, त्यापेक्षा हे असं करून ठेवलेलं बरं असतं. मग खिचडी पण अशी मस्त अशी परतून झाली, खूप छान खमंग झाली होती. आता पापड तळायचे होते, कारण माझ्या मुलाला पापड लागतात आणि त्याच्यासाठीच तर करून ठेवलेले. माझ्या दोन्ही मुलांना पापड खूप आवडतात. मग आता उन्हाळा आहे म्हणून आता साबुदाण्याचे आणि बटाट्याचे पापड करून ठेवलेले आहेत, कारण नवरात्रांमध्ये पण आपल्याला लागतं. मग मस्त असे साबुदाण्याचे पापड पण तळले आणि बटाट्याचे वेफर्स पण तळले. तर बघू शकता तुम्ही, खूप छान असं माझ्या मुलाचं ताट मी केलेलं आहे. त्याला दही पण लागतं म्हणून रात्रीच दही लावून ठेवलं होतं, तर त्याला ताट दिलं. मग माझ्यासाठी आणि मुलीसाठी झुणका करायला घेतला. पण मुलगी म्हणली मला काय तुझा झुणका नको, मी दही आणि खरडा खाणार आहे. बरं बाई म्हणलं, मी पुरता केला. मग घेतलं मस्त असं ताट करून. बघू शकता तुम्ही झुणका किती भारी झाला. बसलो जेवायला. आता तुम्ही म्हणाल मुलं कुठं आहेत, हे काय समोर बसलेत, पण त्यांना व्हिडिओत यायचं नाही, ओरडतात ते, मम्मी आमचं काय शूट करू नको म्हणून. चला मस्त असं खाऊन बघूया. ठसका पण लागत होता. मग हा कसला भारी झाला होता झुणका, गरम गरम. चला तर भेटूया पुढच्या
आपल्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू दे. चला भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.